वसाहतीचं निरीक्षण करा. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो आहे निरीक्षण करा, याचा अर्थ असा नाही की तुम्ही जंगलात जाऊन मुंग्यांचं घर बघा. आपल्या घराच्या आजूबाजूला छोटे छोटे मुंग्यांची घर असतात. बारीक माती अशी वर आलेली असते, छोटंसं मुंग्यांचं वारुळ असतं, त्यालाच आपण मुंग्यांची वसाहत असे म्हणतो. काही मुंग्यांची वसाहत खूप मोठी असते, मोठं वारुळ असतं, 3 फूट 4 फूट उंचीचं असतं आणि आपल्याला असं पर्वताच्या आकारासारखं, शंकूच्या आकारासारखं मुंग्यांचं घर दिसतं. त्यालाच मुंग्यांची वसाहत आपण संबोधतो. तर त्या मुंग्यांच्या वसाहतीवर म्हणजे मुंग्यांच्या वारुळावरती काही मुंग्या अतिशय तयारीमध्ये इकडे तिकडे फास्टमध्ये वेगाने फिरताना दिसतात आणि ह्याच मुंग्या त्या वसाहतीच्या संरक्षणासाठी असतात. जसे आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र 24 तास भारतीय जवान सैनिक हे सीमेवरती पहारा देत असतात आणि 24 तास त्यांचं लक्ष हे शत्रूच्या सीमेवरती असतं की कुठूनही आपल्या देशावर आक्रमण होता कामा नये, याच्यासाठी आपल्या देशाचं ते संरक्षण करत असतात. तसं मुंग्यांची वसाहत हे सुद्धा त्यांचं एक घर असतं आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी मुंग्या तत्पर असतात. तत्पर म्हणजेच तयारीत असतात. काही मुंग्या विषारी दंश करतात. काही मुंग्या वसाहतीच्या संरक्षणासाठी कडकडून चावा घेतात. कडकडून चावा घेतात म्हणजे काय ते मुंगी असते, तिच्या तोंडासमोर असे 2 तीक्ष्ण अवयव असतात, दातासारखे असतात. ते दोघं असे चावा घेताना ती जोर असं चावते आणि ती एखाद्या वेळेस आपल्या त्वचेला जिथं तिने कडकडारून चावा घेतला असेल तर तिथं ते डायरेक्ट तिचं जे तोंडातून जे दातासारखे अवयव असतात ते डायरेक्ट तीक्ष्ण अवयव आपल्या त्वचेमध्ये बसून जातात. एखाद वेळेस आपण त्या मुंगीला झटकत असतो, ते मुंगीला झटकताना तिच्या शरीराचा काही भाग तुटून जातो पण डोकं सुटत नाही, एवढं घट्ट चावा ही मुंगी कडाडून घेत असते. काही मुंग्या विषारी दंश करतात. त्याच्यामध्ये फार प्रमाणामध्ये विष असतं आणि त्या म्हणून अशा मुंग्यांनी जर चावलं तर ते त्याच्यातून खूप दाह होतो. दाह म्हणजे काय? त्रास होतो. आपल्याला एखाद्या मुंगीने चावलं की बऱ्याच वेळपर्यंत आपल्याला त्याचा त्रास जाणवतो. आपण आय ग असं करत फिरतो. अख्खा दिवस आपलं तेच काम असतं की याचा मला मुंगी चावली, मला काम करता येणार नाही, मी अभ्यास करणार नाही. पण खेळायला सांगितलं तर आपण लगेच उड्या मारत निघून जातो. मुंगीने चावलं की काय चावलं आपण ते लक्षातही घेत नाही. असो, मुंग्या ह्या कडाडून चावा घेतात आणि विषारी दंश सुद्धा करतात. हे का करतात? तर आपल्या वसाहतीचं संरक्षण करण्यासाठी मुंग्या कडाडून चावा घेतात, काही वेळेस विषारी दंश करतात. हे एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की मुंग्या आपल्या वसाहतीचं रक्षण कशा प्रकारे करतात. त्या तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येईल की मुंग्या आपल्या वसाहतीचं संरक्षण करण्यासाठी कडाडून चावा घेतात, काही वेळेस विषारी दंश करतात. हे झालं त्याचं उत्तर. किंवा एखाद्या वेळेस काही मुंग्या विशिष्ट प्रकारच्या आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात. फवारा आपण इंग्लिशमध्ये स्प्रे म्हणतो. तर हा काही मुंग्या जे त्यांचे शत्रू असतात त्या शत्रूंवरती आम्लाचा फवारा सोडतात जेणेकरून तो शत्रू वसाहतीपासून दूर पळायला पाहिजे. हे त्या मागचं कारण आहे. नकळत एखाद्या वेळेस आपण असं शेतामधून पायवाट धरून जात असू, एखाद्या वेळेस अचानक न कळत मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. तुम्ही आम्ही जसं खेड्यामध्ये शेतांमध्ये किंवा असं जमिनीवरून गवतामधून जात असतो तेव्हा अचानक त्यांच्या वसाहतीवर जर पाय पडला तर बऱ्याच मुंग्या आपल्या पायाला लटकून जात असतात आणि कडाडून चावा घेतात. म्हणून आपण मुंग्यांना विसरू शकत नाही.
वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूंना सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला तर त्याला तेथून पळ काढावाच लागतो. पळ काढणे म्हणजे काय? पळून जाणे. हा एक वाक्प्रचार आहे. पळ काढणे म्हणजेच पळून जाणे किंवा दूर जाणे. तर सगळ्या एखादाच शत्रू मोठा असतो. तो शत्रू वसाहतीवर आल्यानंतर अनेक मुंग्यांनी त्याला जर काढून चावा घेतला तर त्या शत्रूला तेथून पळावंच लागतं. काही जातींच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना ही केलेली असते. म्हणजे त्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखं योजना असते. ते डायरेक्ट सुई सारखं जे टोक असतं ते टचून देतात. दंश करताच प्राण्याच्या शरीरात विष सोडले जाते. जेव्हा ही मुंगी सुईसारखी जी योजना केलेली असते दंश करण्यासाठी, ही मुंगी जेव्हा दंश करते तेव्हा ते विष प्राण्याच्या शरीरात सोडले जाते आणि या विषाचा मोठ्या प्राण्यांवर फारसा परिणाम प्रभाव होत नाही, जाणवत नाही. परंतु अशा अनेक दंशांमधून होणारा दाह त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो. एखादा जो प्राणी आहे थोडा मोठा असतो त्याच्यावर या विषाचा परिणाम एवढा होत नाही, प्रभाव तेवढा जाणवत नाही. परंतु अशा अनेक दंश केल्या गेल्यानंतर त्या दंशाचा, त्या विषाचा दाह त्या प्राण्याला मोठ्या प्रमाणावर जाणवतो आणि मग तो प्राणी तिथून पळून जात असतो. अशा प्रकारे मुंग्या एक दंश केला तर शत्रू पळत नसेल तर असे अनेक दंश त्या मुंग्या फटाफट करत असतात आणि त्याच्यातून आपल्या शत्रूच्या शरीरामध्ये काही प्रमाणामध्ये जे विष सोडलं जातं त्याचा मग दाह व्हायला लागतो. दाह म्हणजे काय? त्रास व्हायला लागतो. हा शब्द लक्षात घ्या. दाह म्हणजे त्रास होणे. या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे बरेच शत्रू आहेत, प्रभावी शत्रू आहेत. म्हणजेच काय की हे जे काही मोठे शत्रू आहेत ते मुंग्यांना खाऊन टाकतात. मुंग्यांनी किती चावलं त्याच्यावर काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला माहिती करता सांगतो, आपल्या पाठ्यपुस्तकात आलेलं नाही पण मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की एखादा सरडा असतो, तो सरडा मुंग्यांच्या वसाहतीवर मुंग्यांना खाण्यासाठी तो जात असतो आणि मुंग्यांच्या घरामध्ये तो एक प्रकारे आक्रमण करत असतो आणि त्या मुंग्यांना फटाफट खात असतो. तेव्हा त्याला मुंग्या कडाडून चावा घेतात. त्याला त्याचा काही फरक पडत नाही, तो मुंग्यांना खात राहतो. म्हणजेच येथे तुम्हाला एक गोष्ट विशेष सांगावीशी वाटते की या सजीव सृष्टीमध्ये अन्न साखळी निर्माण झालेली आहे. आपण अन्न साखळीची माहिती पण घेतो. आपण परिसर अभ्यास भाग 1 मध्ये आपण याची माहिती घेतलेली आहे की अन्न साखळी असते. एक कीटक दुसऱ्या कीटकाला खात असतो, त्या कीटकाला दुसरा प्राणी खातो, पक्षी खातो. म्हणजे अशा प्रकारे ही जी अन्न साखळी आहे ती सतत चालत राहते. म्हणून मुंग्यांना खाणारे शत्रू पण आहेत व मुंग्यांना खाणारे शत्रू आहेत. अशा प्रकारे शेवटी आपल्याला अन्न साखळीचाच भाग, प्रत्येक प्राणी, प्रत्येक सजीव अन्न साखळीचा भाग असतो हे आपल्याला विसरून चालणार नाही. अशा प्रकारे आपण आज एक उद्यमशील म्हणजे कायम कार्यरत राहणाऱ्या, शिस्तबद्ध जीवन जगणाऱ्या, सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही आपण शिकलेलो आहे. मुंग्यांच्या या जीवन पद्धतीतून आपल्याला काय शिकता येईल? सर्वात महत्वाची गोष्ट, मुंग्या सतत कार्यशील असतात. मुंग्या उद्योगी आहेत. उद्योगी म्हणजे काय? तर सतत कार्यशील असणारे, सतत काम करणारे. आपण सुद्धा मुंग्यांकडून हा गुण घेतला पाहिजे. आपण सुद्धा सतत काम करत राहिले पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासाचा वेळ जो आहे
त्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे. आणि या अभ्यासाच्या वेळापत्रकामध्ये लेखनाचं वेळ असेल तर लेखनच केलं पाहिजे, वाचनाची वेळ असेल तर वाचनच केलं पाहिजे, आणि पाठांतर करण्याची वेळ असेल तर पाठांतरच केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही सततच अभ्यास करा. तुम्ही खेळा, तुम्ही निसर्गातील विविध सुंदर सुंदर गोष्टी बघा, आनंद घ्या, आई वडिलांशी गप्पा गोष्टी करा, मित्रांशी खेळा, परंतु सर्वात महत्त्वाचं तुमच्या जीवनासाठी तुम्हाला अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि असे जे शिक्षक वर्ग जो आहे तो तुम्हाला तुमचं जीवन घडवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. म्हणून आपण देखील सतत प्रयत्नशील असले पाहिजे. मुंगी आपल्याला हेच शिकवते. त्याच्यानंतर मुंग्या ह्या शिस्तप्रिय आहेत, अतिशय शिस्तप्रिय. त्या कुठेही जात असतील तर आपल्याला रांगेत जाताना दिसते. आपण देखील मुंग्यांप्रमाणे शिस्तबद्ध राहायला शिकले पाहिजे. मुंग्या ह्या अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं सामाजिक जीवन जगत असतात. त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या वसाहतीमध्ये अतिशय त्या मनमिळावू वृत्तीने एकमेकांशी भांडण न करता अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या जीवन जगत असतात. प्रत्येकाचं काम जे वाटलेलं आहे त्या वाटलेलं काम सतत त्या करत असतात. म्हणजेच आज आपण मुंग्यांच्या जगात हा जो पाठ पाहिला, याच्यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आज आपल्याला मिळालेल्या आहेत. याच्यावरून मी तुम्हाला एकच संदेश देणार की एक संदेश असा देऊ इच्छितो. आज आपल्या भारतामध्ये विविध प्राणीमित्र संघटना निर्माण झालेल्या आहेत. आपण चालता चालता आपल्या नजरेसमोर एखादी मुंगी आली तर आपण लगेच तिला पायाने चिरडून ठार मारतो, परंतु हे चुकीचं आहे. आपण सुद्धा प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे. मुंग्यांना तुमच्यासारखे काही जे विद्यार्थी आहेत त्यांना मुंग्यांना साखर द्यायला खूप आवडतं. आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलेलं असतं की छोट्या छोट्या मुंग्या असतात, मोठे मुंगळे असतात. आपण आपल्या भाषेमध्ये मुंगळा म्हणतो. या मुंगळे किंवा मुंग्या यांना आपण साखर दिली पाहिजे, कारण ते कमवायला जात नाही, आपल्यासारखे ते कमवत नाही. तर आपल्याला कुठे मुंग्या दिसल्या तर आपल्याला थोडी चिमूटभर साखर द्यायला काही हरकत नाही. म्हणजे आपण भारतीय संस्कृती अशी आहे की एकमेकांना वाटून खाणे. आज आपल्याला हेच शिकता येईल की आपण प्राणीमात्रांवर दया करा. मुंगी जरी आपल्याला चावत असेल तरी सुद्धा आपण तिला ठार मारू नये. मुंगी आपल्याला बरंच काही शिकवून गेली आहे. आज आपण मुंग्यांच्या जगात हा पाठ येथे आपला संपत आहे. लेखक प्रकाश किसन नवाळे यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये मुंग्यांची माहिती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आपण काही जे नवीन शब्द आहेत, हे नवीन शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. मी तुम्हाला हे नवीन शब्द येथे सांगत आहे. पहिला शब्द आहे ताव मारणे. ताव मारणे म्हणजेच काय तर फस्त करणे. एखादी जी गोष्ट आहे, खाण्याची जी गोष्ट आहे किंवा एखादी मिठाई आपल्या समोर आली तर आपण लगेच तिच्यावर ताव मारतो. ताव मारणे म्हणजे काय संपवणे, खाणे. तर या ताव मारणे म्हणजे फस्त करणे. उद्योगी, दुसरा शब्द आहे उद्योगी. उद्योगी म्हणजे काय कार्यशील, कार्यतत्पर. वसाहत, वसाहत म्हणजे वस्ती, राहण्याचं ठिकाण. गंध करणं, गंध म्हणजे वास, विशिष्ट प्रकारचं वास जो आहे त्याला गंधकरण म्हणतात. समाज, समाज हा एक असा समाज एक थोडा मोठा अर्थ आहे. समाज कशाला म्हणायचं तर आपलं जीवन व्यवस्थितपणे जगण्यासाठी एक विशिष्ट व्यवस्था निर्माण झालेली असते. समूहामध्ये एक विशिष्ट व्यवस्था निर्माण झालेली असते.
त्याच सामूहिक व्यवस्थेला समाज असे म्हणतात. तर मुंग्या देखील समाज करून राहतात. दाह, दाह म्हणजे त्रास, त्याला आपण वेदना पण म्हणतो. संदेश, निरोप, माहिती देणे. आम्ल, आम्ल हा शब्द आपल्याला मराठीमध्ये थोडं वेगळा वाटतो, त्याला इंग्लिशमध्ये ऍसिड म्हणतात. तर हा आम्ल आपण विज्ञानामध्ये शिकतो. अशा प्रकारे आपण आता आपले नवीन शब्द